चला स्ट्रायकर गोलकोट संघ आपणास विनंती असेल आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. एलके स्पोर्ट्स प्रेसिडेंट अंडरमचं वर्ल्ड कप तब्बल रोख रक्कम पारितोषिक असणारा 2,02,2016 द्वितीय पारितोषिक असणारा 1,01,016 मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आणि कोण होणार या सीझनचा चॅम्पियन उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला चॅम्पियन मिळणार. परंतु आजच्या सत्रामध्ये राजापूर लांजा रत्नागिरी रायगड मुंबई पासून इथपर्यंत आयकॉन खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. आणि आजच्या दिवसामध्ये सुरेख सामने देखील पाहायला मिळणार आहे. चला गोलकोट संघ आपला इष्टगड पाठवायचा आहे. आणि आजचा सामन्याकडे वळतोय. आणि श्रीवर्धन संघाचा विचार केला असता तर त्यामध्ये इन ऍक्शन मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून अक्षय पवार आणि शैबाज बांगे पेन परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि खास रायगडहून आपल्या स्पर्धेसाठी दाखल झालेत. चला डगआउट खाली करायचा मित्रांनो विनंती असेल सर्व क्रीडारसिकांना विनंती असेल फक्त खेळाडू बसतील डगआउट मध्ये आपल्यास विनंती असेल. यानंतर होणारा सामना असणार आहे फारुक नाईन स्टार विरुद्ध शृंगादेवी नाईन स्टार. चला दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे होतो. एक बाजूला असणारा साई कृपा श्रीवर्धन दुसऱ्या बाजूला असणारा स्ट्रायकर गोलकोट. नाणेफेकीचा कॉल केला श्रीवर्धनच्या खात्यामध्ये आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि स्ट्रायकर गोलकोट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मित्रांनो जोरदार टाळ्या होत्यात या सामन्यासाठी. सुरेख सामना पाहायला मिळणार आहे. एक बाजूला श्रीवर्धन असणार तर दुसऱ्या बाजूला गोलकोट असणार आहे. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची सामना पाहायला मिळणार आहे. आता गोलंदाजी मागवती येतोय शैबाज बांगे मॅन फ्रॉम पेन खास पेन होऊन इथे दाखल झालाय आणि त्याच्या आगे फाईट करतोय कुणाल टासाळे एक अंडरम मधील मोठं नाव आहे. चिपळूण तालुक्यात एक युवा खेळाडू आहे. सुरेख खेळ पाहायला मिळतो कुणालच्या माध्यमातून आणि त्याच्या समोर
गोलंदाजी वरती असणार आहे शहबाज वांगी, मॅन फ्रॉम पेन. ज्या खेळाडूला पेन एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो असा एक बाजूला एक्सप्रेस असणार त्या बाजूला युवा टॅलेंटेड खेळाडू असणार आहे. चला जोरदार डाव देत मित्रांनो, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. सामन्याकडे वळतोय पहिला सामना आणि पहिला चेंडू घेऊन येतोय शहबाज. सुरेख चेंडू होता आणि अक्रॉस बॅटने खेळायचं परत एकदा पूर्ण होते आणि धावांचा श्रीगणेश पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, नियंत्रित टप्पा पाहायला मिळतो. एक चेंडू हाताळला परंतु स्ट्राईक रोटेट पाहायला मिळतं. आता स्ट्राईक मिळते मोईनला. हा मोईन देखील लोकल टॅलेंटेड खेळाडू आहे, चिपळूण परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सुरेख चेंडू होता, वेग 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 रफ्तार होती. बॅट्समॅन चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू सर यष्टकीच्या हातामध्ये वसावतोय. गौरवच्या माध्यमातून सूर्य यष्टकीन पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी. यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. डीजेला संधी मिळते. आणि मुईनची जागेत चेंडू येतो फरान. सुरेख चेंडू हाताळले पेन एक्सप्रेसने शहबाजने आणि मी इथपर्यंत प्रवास का केला त्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळते शहबाजच्या माध्यमातून. सुरेख चेंडू हाताळले, तीन चेंडू सलग तीन चेंडू सुरेख टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते या शहबाजच्या माध्यमातून. पेन एक्सप्रेस आता चिपळूणमध्ये धडाडते. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते शहबाज वांगी. सुरेख टप्पा बॉक्स शॉट्स बरोबर बाद होते. बॅक टू बॅक विकेट येते, डीजेला संधी मिळते. आणि ऑन हॅट्रिक असणार आहे. आणि स्ट्रायकर गोलकट संघाचा विचार केला असता तर बॅक टू बॅक विकेट गेली. सुरुवातीलाच पडझड पाहायला मिळते, परंतु आता तदनंतर पार्टनरशिपची गरज असणार आहे. 4 षटकाचा सामना असणार आहे, मोठा सामना असणार. पुन्हा आता गोलंदाजी मागवती पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक असणारा शहबाज. हो 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 सुरेख चेंडू होता परंतु मिसफिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते चौकाराच्या मध्येने, धावसंख्या होते 5. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 5 होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते शहबाज वांगी. सुरेख टप्पा होता परंतु शतरक्षकी त्याला काही साथ मिळत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते शहबाज. सुरेख चेंडू हाताळलेत. स्लोवर वन प्रकारचा चेंडू होता, टॅप केलाय. तितकंच सुंदर शतरक्षण पाहायला मिळतं. षटक संपल्याची खून करतील आणि षटक संपतंय. एक षटक संपतं तर धावसंख्या झाली 6. 2 बाद 6. येणारे 18 चेंडू असतील. जास्त टीम मिटिंग घेऊ नका. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळतोय. आणखीन एक आयकॉन खेळाडू अक्षय पवार, मुंबईचा खेळाडू आहे. गोलंदाजी मागवती येतोय अक्षय आणि स्ट्राईकला असणार आहे दाऊद. पुन्हा एकदा गोलंदाजी पाहायला मिळते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 1+1. अक्षय देखील पेन परिसराला बिलॉंग करतो. सुरेख खेळ पाहायला मिळतो अक्षयच्या माध्यमातून आणि आज अपेक्षा असणार आहेत कारण श्रीवर्धन संघाचा आयकॉन खेळून कामगिरी पार पडते. आणि सुरेख चेंडू होता, काय टप्पा होता. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. कुणालच्या बॅट्समॅन चेंडूचा काय संपर्क जात नाही. चेंडू सरळ निर्धार जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळतो अक्षय आणि लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. सुरेख फटका खेळला, मनगटी फटका खेळला. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9 धावा झाल्यात आणि संत गतीने सुरुवात झाली. आणि अक्षय गुरव देखील इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि गौरव स्वतः चेंडूवरती येतोय. सुरेख फेकी देखील पाहायला मिळाली पण तदनंतर एक धाव यशस्वी होतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 10 धावा झाल्यात. संघाचं दशक लागतंय. धाव फलकावरती 9 चेंडूचा खेळ पार पडला, त्यामध्ये 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते. पेन परिसराला बिलॉंग करणारा हा अक्षय. यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. कुणाल बॅक टू द पेव्हलियन. आणखीन एक धक्का बसतोय स्ट्रायकर गोलकोट संघाला.
थँक्यू डीजे. आणि कुणालच्या स्वरूपात मोठा धक्का बसला तदनंतर त्याची चांगली बापू मैदानामध्ये आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल पाहायला मिळतो का? डावखुरा फलंदाज असणार आहे निश्चितच. गोलंदाजी माग होती पुन्हा एकदा अक्षय असणार आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. सुंदर फटका देखील पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळून काढला पंच केला परंतु एक धाव रोखू शकत नाही. धाव संख्येत भर पडते. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती अक्षय पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी हाताळले आतापर्यंत कारण की कुणाल सारखा मोठा विकेट मिळालाय. बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. पंच दंडित करतायत. धावसंख्या होते 12 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख चेंडू हाताळलेत. काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील या अक्षयचे कारण की आतापर्यंतचा विचार केला असता तर डॉमिनेट केलंय 2 षटकांमध्ये सायकल श्रीवर्धन संघ. सुरेख चेंडू होता आणि पंच दंडित करतायत. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 13 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती पाहायला मिळतो अक्षय आणि स्ट्राईकला असणारे दाऊद. सुंदर चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतो. षटक संपतंय. 2 षटकांचं अंतर. धावसंख्या होते 14. चला सामन्याकडे होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती. आणखीन एक रायगड जिल्हा बिलॉंग करणारा आता गोलंदाजी माग होती पाहायला मिळतो तुषार चौलकर. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे रायगड जिल्ह्याचा आणि श्रीवर्धन संघाकडून खेळतोय. साई कृपा श्रीवर्धन कडून सुरेख गोलंदाज देखील आहे परंतु पंच दंडित करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15 धावा झाल्यात. काय चेंडू होता. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. निश्चितच 1 धाव पूर्ण झाली आणि बॅटचा चेंडूचा काही संपर्क झाला नाही. लेग ब्रेकचा चेंडू होता. शरीराचा वेध घेतला परंतु 1 धाव काही रोखू शकत नाहीये. पुन्हा गोलंदाजी माग होती पाहायला मिळतोय तुषार आणि स्ट्राईकला असणार आहे बापू आणि पंच दंडित करता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 17 धावा झाल्यात. 17 कोणासाठी खतरा स्टेप आउट केलाय. पंच केलाय. सीमारेषा पार येतोय. सुरेख चौकार पाहायला मिळतो. डीजेला संधी मिळते. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती. स्वीप शॉट खेळायचा प्रयत्न होता परंतु अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 22 होते. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. पंच केलाय. सीमारेषा पार येतोय. आणखीन एक चौकार येतोय. बापू ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. चला थँक्यू डीजे. आणि चर्चा करण्यासाठी भाग पडतोय बापू कारण बॅक टू बॅक चौकार आले. तुषारवरती हल्ला चढवला जातोय कारण पहिल्या 2 षटकामध्ये कमी धावा आल्या परंतु तदनंतर यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय मधली एसटी उडवली. धावसंख्या पोहोचते 26 धावा. 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते 26. 26 4 विकेट लॉस. आणि त्याची जागृती येत होता अरफात. नाही अरफातला मोठे फटके खेळावे लागतील परंतु सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले तुषारच्या माध्यमातून. एक चेंडू सुंदर हाताळला आणि सरळ एस्टनचा वेध घेतला. पुन्हा एकदा गोलंदाजी मग पाहायला मिळतं तुषार. सुरेख चेंडू होता. बॅक टू बॅक कॉपी पेस्ट पाहायला मिळाली. आणखीन एक धक्का बसतोय स्ट्रायकर गोलकोट संघाला.
थँक्यू डीजे. आधीच्या 2 चेंडू होते सलग 2 चौकार आले त्यानंतर 2 विकेट घेतले आणि ऑन हॅट्रिक असणार आहे मित्रांनो. तुषारसाठी जोरदार डाय झाल्या पाहिजेत. सुरेख चेंडू होता. बॅट्समॅन चेंडूचा काही संपर्क झाला नाही. धावबादचा धोका असणार आहे आणि विकेट हॅट्रिक होते. सलग तिसरा गडी बाद झालाय. झैद बॅक टू द पॅव्हिलियन. 6 गडी बाद झालेत. 26 रन्स 6 विकेट लॉस. 6 गडी बाद झाले. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्येत स्थिरावलेली धावसंख्या 26. पुन्हा एकदा गोंधळ आकृती पाहायला माहिती. पेन एक्सप्रेस जोरदार डाय झाला पाहिजे मित्रांनो. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावसंख्या स्थिरवलेली असणार आहेत. 26 धावा झाल्यात आणि यस पंच निर्णय कळवतीलच. सुरेख चेंडू होता. शरीराचा वेध घेतला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 27 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क होती. पुन्हा पेन एक्सप्रेस पाहायला मध्ये शैबाज बांगी. सुरेख चेंडू होता. नियंत्रित टप्पा पाहायला मिळतोय. कृपया प्रेक्षकांना विनंती असेल रेलिंग वरती कोणी हात ठेवू नका. आपण सुजाम प्रेक्षकात सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि पंच दंडित करतात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 29. 6 गड्यांच्या मोबदल्यात यानंतर होणारा सामना असणार आहे फारुख नायस्टार विरुद्ध श्रींगादे नायस्टार. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचंय. फारुख नायस्टार विरुद्ध श्रींगादे नायस्टार. आणि आजच्या सत्रामध्ये आयकॉन खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. मुंबई, राजापूर, रत्नागिरी, लांजा आणि इन ऍक्शन मध्ये रायगड जिल्ह्याचा देखील संघ पाहायला मिळतोय. साई कृपा श्रीवर्धन या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. हे गुणी खेळाडू आहेत आणि पंचांकडे रिप्लेचा कॉल केलाय. चला प्रेक्षकांना विनंती असताना रेलिंग वरती कोणी हात ठेवू नका. कृपया आपणास विनंती असेल. यशपंच दंडित करतायत. मिस्टर एस्टेजवर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 29 धावा. पुन्हा एकदा गोंधळाची माकृती पाहायला मिळते. शैबाज बांगी. सुरेख चेंडू होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शैबाज कडून. शैबाजचा विचार केला असता तर वेगापेक्षा नियंत्रण चांगलं आहे गोलंदाजीमध्ये. स्लो रन प्रकारचा चेंडू होता परंतु फुलटॉस सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मित्रांनो जोरदार डाय झाला पाहिजे त्या खेळाडूसाठी. रुचित पाटील सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाजी पाहायला मिळतोय. शैबाज फुलटॉस होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि रनआउटचा धोका असेल निश्चितच. पंच बाद घोषित करतायत. आणखीन एक धक्का बसतोय आणि शेवटची जोडी मैदानात असणार आहे स्ट्रायकर गोळकोट संघाची. पंच शेवटचा चेंडू असल्याची खून करतायत. सुरेख चेंडू पाहायला मला आणि निर्धाव चेंडू जातोय आणि षटक संपताय. 4 षटकाच्या बाबतीत तर धावसंख्या 30 झाली. 31 धावांचं आव्हान असणार आहे.
यानंतर होणारा सामना असणार आहे फारुख नाईन स्टार विरुद्ध श्रींगाते नाईन स्टार. नाणेफेकीसाठी यायचं आहे फारुख नाईन स्टार विरुद्ध श्रींगाते नाईन स्टार. चला फारुख नाईन स्टार विरुद्ध श्रींगाते नाईन स्टार. नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपणास वारंवार कॉल केला जातोय. फारुख नाईन स्टार विरुद्ध श्रींगाते नाईन स्टार. स्ट्रायकर गोळकोट संघाचा विचार केला तर 7 गडी बाद झाले. तदनंतर 30 धावा 4 षटकांमध्ये 30 धावा उभारले आणि 31 धावांचं आव्हान ठेवलंय साई कृपा श्रीवर्धन संघाला. आणि फलंदाजीसाठी येतोय साई कृपा श्रीवर्धन संघाकडून शाहिबाज आणि रुचितची जोडी मैदानात येते. चला थँक्यू डीजे. गोलंदाजी मागवती पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकर गोलकट करून चला फारुख नाईन स्टार विरुद्ध श्रींगाते नाईन स्टार. आणि गोलंदाजी मागवती पाहायला मिळते बापू आणि स्ट्राईक मिळणार आहे शाहिबाजला. शाहिबाज आणि रुचित जोडी मैदानात असणार आहे. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे जर सामना विजय मिळवायचा असेल. विजयाने सुरुवात करायची निश्चितच प्रयत्न असेल दोन्ही संघांसाठी. चला श्रींगाते नाईन स्टार आपणास विनंती असेल समोरील संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी आलाय. चला दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मागवती बापू पाहायला मिळतो. स्ट्राईकला तर शाहिबाज आणि पंच दंडित करता यष्टाच्या स्वरूपात धाव संख्येत बरोबर पडते. धाव संख्या होते 1. सुरेख चेंडू होता स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुरेख चेंडू हाताळलाय बापूने आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. नियंत्रित टप्पा पाहायला मिळते बापूच्या माध्यमातून. आता स्ट्राईक मिळते शाहिबाजला तर सुरेख चेंडू हाताळला होता. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते बापूकडून. स्ट्राईक स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु शरीराचा वेध घेतोय. धाव संख्येत बरोबर पडते. धाव संख्या होती 2. आता स्ट्राईक मिळते रुचितला. रुचितचा विचार केला असता खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. रायगड परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू असणार आहे आणि सुरेख फलंदाजी पाहायला मिळते रुचितच्या माध्यमातून. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो रुचित पाटील. सुरेख चेंडू होता आणि नशिबाची साथ मिळते. नशिबाचा चौकार येतो. धाव संख्येत बरोबर पडते. चौकाराची मध्ये धाव संख्या होते 6 धावा झाल्यात. गोलंदाजी माग होती पाहायला माहिती बापू. सुरेख फटका जोरदार डायदर मित्रांनो. या फटक्यासाठी काय फटका सजवला. कार्पेट ड्राईव्ह सुरेख फटका सजवला. कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळून काढला. बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळते रुचित कडून. मी आधीच म्हटलं होतं रुचित रायगड परिसरात सुरेख खेळ पाहायला मिळतो रुचितच्या माध्यमातून. आणि रुचित पाटील आणि पाटील ब्रँड पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 14 धावा झाल्यात. पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये चेंडू काढलाय. सलग चौकार पाहायला मिळतात. आणि एक षटक संपतोय तर धाव संख्या होते 18 धावा झाल्यात. आता येणारे 18 चेंडू असताना 18 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असणार आहे आणि जोरदार टाळ झाला पाहिजे मित्रांनो. सलग 4 चेंडू 4 चौका टोकावले त्या रुचितने. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली रुचितच्या माध्यमातून.
चला थँक्यू डीजे. आणि श्रींगाते नायस्टर संघाचा विचार केला असता तर आमचे सहकारी मित्र असीमजी साली हे संघमालक असणार आहेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान करायला जाईल. आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. असीमजी साली. श्रींगाते नायस्टर संघाचा विचार केला असता तर रत्नागिरी परिसरातील आयकॉन खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. सुंदर पंच पाहायला मिळाला. सीमारेषा पार येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 22 धावा झाल्यात. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. सामन्यामध्ये काहीशी औपचारिकता बाकी राहिले. 17 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज असणाऱ्या विजयासाठी. आणि शाहिबाज ऑन फायर पाहायला मिळतोय. सुरेख फटका पाहिला होता. मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बापूच्या माध्यमातून. शाहिबाजचा विचार केला असता रुचित पाटीलची बॅट बोलते, कारण की कालच्या सत्रामध्ये गौरव पाटीलने कालचं सत्र गाजवलं. आज इन ॲक्शनमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये रुचित पाटीलची बॅट बोलते. सलग 4 चेंडूवर 4 चौकार ठोकवले आणि पंच दंडित करते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 23 धावा झाल्यात. अजून विजयासाठी 16 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. बॅक टू बॅक एक्स्ट्रा चेंडूची धावसंख्येत भर पडते. 24 धावा झाल्यात. आणि आता दडपण पाहायला मिळते मैदानामध्ये स्ट्रायकर गोळकोट संघासमोर. आणि जर सुरेख फटका पाहायला मिळाला. क्लास पाहायला मिळतो शाहिबाजचा. चला थँक्यू डीजे. येणारे 15 चेंडू असतील. 15 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त 3 धावांची गरज असणार आहे. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात पंच दंडित करतायत. सामन्यामध्ये काहीशी औपचारिकता बाकी असणार आहे. आणि जर विचार केला असता तर या पहिल्या सामन्यावरती डॉमिनेट केलंय, वर्चस्व सिद्ध केलंय साई कृपा श्रीवर्धन संघाने. सुरेख चेंडू हाताळला. चेंडू निर्धावच होतोय, परंतु येणारी काही चेंडू आणि विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आणखी एक संधी असणार आहे. चला फारुख नायस्टार विरुद्ध श्रींगादेवी नायस्टार. चला प्रेक्षकांना विनंती असेल खेळाडूंसाठी डगआउट खाली करून द्यायचंय. आपणास विनंती असेल. सुरेख खेळ पाहायला मिळाला पहिल्या सामन्यामध्ये साई कृपा श्रीवर्धन विरुद्ध स्ट्रायकर